साहित्य सम्राट, साहित्य विशारद, साहित्यरत्न, लोकशाहीर कैलासवासी अण्णाभाऊ साठे, आद्य क्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक, साहित्य सम्राट, साहित्य विशारद, साहित्यरत्न, लोकशाहीर कैलासवासी अण्णाभाऊ साठे, राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता अहिल्या होळकर, त्यागमूर्ती रमाई या सर्वांना आजच्या या महिला दिनानिमित्त अत्यंत विनम्र भावे अभिवादन करतो। उपस्थित या ठिकाणी जे मान्यवर आलेले आहेत त्यामध्ये सर्वस्वी आमच्या शमा मॅडम, आमच्या घरातलं एक ओळखीचं नाव, नेहमी त्यांचं नाव घेतलं जातं असे शमा मॅडम या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्यासोबत आशाताई शिवशरण या ठिकाणी आलेले आहेत। आदर्श शिक्षिका श्वेता शिंदे मॅडम या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण सर्व महिला भगिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेला। आज या ठिकाणी मेटा फाउंडेशनच्या वतीनं आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीनं आजचा हा महिला जागतिक दिन आपण या ठिकाणी संपन्न करतो। मला अत्यंत कमी बोला असं सांगितलं, एवढं सांगेल की 26 जानेवारीला ज्या वेळेला बाबासाहेबांनी दिलेले जे संविधान आहे तो संविधान दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन हा दिवस साजरा करीत असताना ज्या वेळेला झेंडा फडकवण्यात आला, एक BJPचा कार्यकर्ता जो पालकमंत्री आहे, जो ग्रामविकास मंत्री आहे, त्यांनी झेंडा फडकवल्यानंतर महापुरुषांना अभिवादन केलं आणि त्या महापुरुषांना अभिवादन करताना ज्यांनी या देशाची राज्यघटना लिहिली त्यांचं नाव घेतलं नाही, म्हणून एका भीमकन्येनं की जे वनरक्षक म्हणून काम करत होत्या त्या ठिकाणी त्या उपस्थित होत्या, त्यांनी गिरीश महाजननी बाबासाहेबांचं नाव घेतलं नाही म्हणून निषेध नोंदवला आणि एवढंच नव्हे तर त्यांच्यावर अट्रॉसिटी गुन्हा दाखल करा, काय अशा तऱ्हेचं विधान भीमकन्येने केलं। सांगायचं तात्पर्य एवढंच की महिला किती कार्यक्षम आहेत पुरुषांपेक्षा। एवढे मोठे दलित चळवळीचे कार्यकर्ते आहेत परंतु यांनी कुणीही याबद्दल बोलत नाही। मी बघतो 15 ऑगस्टचा कार्यक्रम, काय 26 जानेवारीचा कार्यक्रम, 15 ऑगस्टचा कार्यक्रम, खरं म्हणजे हा बाबासाहेबांचा दिवस आहे, बाबासाहेबांच्या महान कार्याचा दिवस आहे। या दिवशी बाबासाहेबांचं नाव घेत नाहीत म्हणून त्या माधवी जाधवने जो त्या ठिकाणी संघर्ष केला त्या संघर्षाला मी आज या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने महिला दिनाच्या कार्यक्रमाचं मानवंदना देतो, तिला मी तिच्या कार्याच्या शुभेच्छा देतो आणि अशा अनेक महिला आपल्यातून तयार व्हाव्यात। आणि स्त्री ही इतकी प्रभावशाली आहे की घराचं वैभव, आता आमच्या सुद्धा घरामध्ये आमची मिसेस आरोग्य सेविका म्हणून काम करते, आम्ही अजून नोकरीला नाही पण आमची शिक्षक आरोग्य सेविका म्हणून काम करते आणि तिच्यामुळं आमचं हे सगळं वैभव तयार झालेलं आहे। त्यामुळे सांगायचं एवढंच की महिलांना, आमचा सुद्धा जन्म महिलेपासून झालेला आहे, त्यामुळे आम्ही महिलेला मानवंदना देतो आजच्या दिवशी आणि तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीनं संधी मिळो